हॅलो मुलांनो, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीचा पहिला चॅप्टर भौमितिक रचना। तर आपण मागील इयत्तामध्ये रेषा, रेषाखंड, कोन, कोनदुभाजक इत्यादींचा अभ्यास केला आहे। आपण कोनाचे माप अंशामध्ये मोजतो। कोन ABC चे माप 40 अंश असेल तर ती माहिती आपण मापकोन ABC = 40 अंश अशी लिहितो, बरोबर। तर माहीत नसेल तर मी सांगते। तर मागील इयत्तेमध्ये आपण रेषा, रेषाखंड, कोन, कोनदुभाजक इत्यादींचा अभ्यास केलेला आहे। तर रेषा कशी असते? दोन्ही साईडला बाण असलेली जी रेषा असते त्याला म्हणतात रेषा। कोणतीही रेषाच्या दोन्ही साईडनी बाण आहे। बाण याचा अर्थ काय? ही रेषा कुठपर्यंत पण इकडे जाऊ शकते, इथं पण कुठपर्यंत पण इकडे जाऊ शकते। ही इमॅजिनरी कन्सेप्ट आहे। तर रेषा ही अशी असते। त्याच्यानंतर रेषाखंड, त्याच्या नावातच आहे खंड। जी रेषा खंडित असते, ही रेषा वाढत नाही, ही एका ठराविक मापाची असते। समजा ही 3 सेंटीमीटर, परत ही रेषा खंडित आहे, समजा ही 2 सेंटीमीटर, अशी एका ठराविक मापाची रेषा असते, त्याला म्हणतात रेषाखंड। त्याच्यानंतर कोन, कोनही तसंच असतो। 2 किरणांचा मिळून कोन तयार होतो। ओके, हा झाला कोन। हा एक किरण, हा एक किरण। किरण कशाला म्हणतात? ज्याचा एका साईडला खंडित आहे व दुसरी साईड कितीही लांबपर्यंत जाऊ शकते, त्याला म्हणतात किरण। तर अशा 2 किरणांचा मिळून एक कोन तयार होतो। त्याच्यानंतर कोनदुभाजक, कोणत्याही कोनाला दुभागणारी एक रेषा असते त्याला म्हणायचं कोनदुभाजक। आणि कोनदुभाजक त्याच्यानंतर हा दुभाजक बरोबर निम्म्या मध्ये दुभागतो। समजा 40 अंशाचा कोन असेल तर कोनदुभाजक काढल्यानंतर 20 अंशाचा एक कोन, दुसरा कोन 20 अंशाचा, अशा निम्म्यापर्यंत दुभागतो। हे आपण मागच्या इयत्तेत पाहिलेलं आहे। आता आपण पाहणार आहोत कोनदुभाजक कसा काढायचा। अँगल बायसेक्टर इथे दाखवल्याप्रमाणे। आता इथे काय केलंय हे तुम्हाला समजत नसेल तर मी दाखवते। ABC काढलाय, त्याच्यानंतर त्याचा कोनदुभाजक काढलाय। तर आपण काढूया, पहिल्यांदा BC काढूया। याला ठराविक माप नाही आहे, कारण हा किरण आहे। एका बाजूला खंडित व दुसऱ्या बाजूला कितीही लांब जाऊ शकतो। हे आहे B, हा पॉईंट आहे C। त्याच्यानंतर AB हा 40 अंशाचा आहे। तर याचा वापर करून आपण काढूयात 40 अंश। इथे पहा, आपल्याला इकडून कोन काढायचा आहे, त्याच्यामुळे आपण इथून मोजू। 10, 20, 30, 40। इथे 140 लिहिलंय, तुम्ही म्हणता इथे 140 अंशाचा आहे, तर तसं नाही। इकडून जर कोन काढायचा असेल तर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 असं करत करत इथे 140 अंशाचा कोन हा इकडून येईल। समजा असा कोन काढला तर हा कोन असा काढायचा, त्याच्यामुळे हा इकडून मोजावा लागेल। 10, 20, 30, 40। ओके, तर आपण जोडून घेऊया। हा झाला 40 अंशाचा कोन। ओके, याला नाव देऊ ABC झाला। त्याच्यानंतर ह्याचा कोनदुभाजक कसा काढायचा, त्यासाठी आपण कर्कटकचा वापर करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा छोट्याले 2 चाप टाकायचे, हे पहा अशी। ओके, दिसतायत? हे असे 2। त्याच्यानंतर थोडीशी ह्याची लेंथ वाढून बरोबर ह्याच पॉईंटला ठेवायचा आणि एक चाप टाकायचा। त्याच्यानंतर इथे एका पॉईंटला ठेवायचा। आता इथे आपल्याला दिसतंय की ते आपल्याला एक बिंदू मिळाला, बरोबर। इथून एक असा चाप टाकला, इथून एक असा टाकला, तर एक बिंदू मिळालेला आहे, तो आपण जोडून घेऊया बरोबर मध्यबिंदूशी। हा झाला कोनदुभाजक, त्याला नाव दिलेलं आहे M। तर आता तुम्हाला समजलं असेल की ही आकृती कशा पद्धतीने काढलेली आहे। या अशा पद्धतीने काढतात। तर इथं बघा काय दिलंय, शेजारी
त्रिकोण ABCची आकृती दिली आहे. कोनदुभाजक कोनाचे 2 समान भाग करतो. बरोबर, हा कोनदुभाजक आपण काढला, या 40 अंशाच्या कोनाचे बरोबर 2 समान भाग करतो. आता हा 20 अंशाचा असेल, पहा मोजून पाहूयात. हे पहा, हे पहा, हा बरोबर 20 अंशाचा आहे आणि हा उरलेला बरोबर असा मोजूयात, हा बरोबर 20 अंशाचा आहे. बरोबर, 20 अंशाचे 2 भाग झाले त्याचे. ओके, पहा 4 सेम इथं हे झालं. आता त्याच्यानंतर रेषाखंडाचा लंब दुभाजक. आता अजून एक गोष्ट समजून घ्या की जी कोन असतो त्याला दुभागणारी रेषा असते त्याला म्हणायचं कोन दुभाजक. तर रेषाखंड, मागाशी सांगितलं रेषाखंड म्हणजे खंडित. रेषाखंडाला जी रेषा दुभागते त्याला म्हणायचं लंब दुभाजक. आणि ती कायम परपेंडिक्युलर दुभागते त्यामुळे त्याला काय म्हणायचं, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. परपेंडिक्युलर 90 अंशामध्ये दुभागते त्यामुळे बायसेक्टर. आता आपण काय करूया, तिथं काय सांगितलंय की 4 सेमी लांबीचा रेषाखंड PS काढा व त्याचा लंब दुभाजक काढा. ओके, तर 4 सेमी लांबीचा आपण PS काढूयात आधी. बरोबर 4 सेंटीमीटर, इथे 4 सेंटीमीटर पर्यंत PS नाव देऊ, P ला नाव देऊ S. त्याचा आता आपल्याला लंब दुभाजक काढायचा आहे. तो कसा काढायचा, तो ही कर्कटक साहाय्याने काढायचा. हे कर्कटक. तर याच्या लांब हे जे 4 सेंटीमीटर आहे, बरोबर, याच्यापेक्षा थोडंसं कमी अंतर घ्यायचं एवढं, आणि इथे असं मग असे टाकल्यासारखं चाप टाकायचा, इकडे एक आणि इकडे पण एक. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने देखील असं एक टाकायचा, असं एक. तर इथं पहा ही जोडलेलं नाही आहे, तर आपण इकडून पुन्हा एकदा टाकू. सेम लेंथ चेंज करायची नाही त्याची. आता आपल्याला मिळाले 2 पॉईंट, एक इथं मिळालं आहे, एक इथं. त्याला आपण जोडून घेऊया. बरोबर जोडला, त्याला नाव देऊ CD आणि मध्ये जो पॉईंट मिळाला त्याला नाव देऊ आपण M. बरोबर, हे कसं काढलं हे तर तुम्हाला आता समजलंच असेल. तर इथं काय दिलंय पहा, तो लंब दुभाजक आहे हे कशावरून, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कोन आहे तो 90 अंशाचा पाहिजे. तर इथं काय दिलंय पहा, रेख CD लंब दुभाजक आहे का हे पडताळण्यासाठी काय कराल, तर मापकोन CMS हा किती अंशाचा आहे पहा बरं, आपण मोजून पाहू. CMS तर CMS बरोबर 90 अंशाचा आहे इथे. बरोबर ना, 90 अंशाचा आहे. मग इथं काय येईल की 90 अंशाचा आहे. तसेच लेंथ PM इज इक्वल टू लेंथ SM आहे का, तर ही PM आणि MS ही लेंथ सेम आहे का ते पाहू आपण. हे पहा, बरोबर PM 2 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर SM ही पण बरोबर 2 सेंटीमीटर आहे. तर सेम आहे, बरोबर ना. त्यामुळे मग हा काय रेषाखंडाचा लंब दुभाजक. त्यामुळे CD हा रेषाखंडाचा लंब दुभाजक आहे. त्याला 2 कंडिशन आहेत. हा अँगल 90 अंश पाहिजे, तसेच या बाजूचे बरोबर समान भाग झाले पाहिजेत, समान लांबीचे. तर त्रिकोणाचे 3ही कोन दुभागले असता त्याचा गुणधर्म आपण पाहिलेला आहे. त्याला लंब टाकलेल्या सगळ्या बाजू सारख्याच येतात. इथे 1.7 सेंटीमीटर आलेले आहे. IA, IB, IC सेम आहेत, हे आपण इथे पाहिलेलं आहे. आता त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभाजकाचा गुणधर्म आपण पाहू. म्हणजे त्रिकोणाच्या 3ही बाजू दुभागल्या असता त्याचा गुणधर्म तिथे काय भेटतं ते आपण पाहूयात. तर आपण सुरुवातीला काय करू, एक त्रिकोण काढूयात. कोणताही काढा, लघुकोन त्रिकोण काढा किंवा विशाल कोन त्रिकोण काढा. तर हा आपण त्रिकोण काढलेला आहे XYZ. ओके, आता आपल्याला ह्याच्या
बाजू दुभागायच्या आहेत. बाजू दुभागायच्या कशा ते मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर याची प्रत्येक बाजू आपण दुभागू. इथं कंपास ठेवून आपण इकडे एक चाप टाकू, इकडे एक चाप टाकू. ओके, तो कुठेही येऊ शकतो, त्याचं काही नाही, फक्त एक बिंदू आपल्याला भेटतो तो आपल्याला पाहिजे असतो. इकडे एक चाप टाकू, त्याच्यानंतर इकडे एक. ओके, आपल्याला 2 बिंदू मिळाले. ते बरोबर आपण एक्स आणि झेडचा वापर करून आपण हे 2 बिंदू मिळवूयात. त्यामुळे ती बाजू, ती रेषा आपण एक्स आणि झेडमधून काढूयात. ओके, त्याच्यानंतर आता एक्स झेड ही बाजू आपण दुभागली बरोबर. आता वाय झेड, आता या दोन्हींचं माप सारखंच असणार आहे, आपण मागच्याच वेळेस पाहिलेलं आहे. आता आपण वाय झेड ही बाजू दुभागू. इथे एक ठेवायचं, ती कुठेही येऊ शकतं, त्याचं काही नाही. त्याच्यानंतर इथून एक. आता इथं थोडं कमी पडतंय, मग पुन्हा झेडवर घेऊन ते वाढवायचं. ओके, भेटले आपल्याला 2 पॉईंट्स, एक इथे एक इथे. ते आपण जोडून घेऊयात. आता हा झाला वाय झेड याचा लंब दुभाजक. आता आपण एक्स वाय ही बाजू दुभागू. बरोबर एक्स आणि वाय. दोन बिंदू आपल्याला मिळालेले आहेत, एक इथं, हे पहा, एक इथं आणि एक इथं. ते आपण जोडून घेऊयात. ओके, तर पहा, जेव्हा आपण बाजू दुभागतो त्यावेळेस काय होतं पहा, पट्ट्याच्या सहाय्याने एक लघुकोन, त्रिकोण व विशाल कोन कोणताही काढू शकतो. प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक काढा. इथं आपण प्रत्येक बाजूचा लंब दुभाजक काढलेला आहे. ओके, या मिड पॉईंटला आपण सी नाव देऊयात. प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक एक संपाती आहेत हे अनुभवा. इथे आपल्याला कळते की ही. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकाचा गुणधर्म. यासाठी पहा काय सांगितलंय की त्रिकोण PQR हा कोणताही त्रिकोण काढा, म्हणजे कोणत्याही मापाचा काढा. तर आपण इथे काढूयात त्रिकोण PQR. मी कोणतंही माप नाही घेतलं, रॅन्डमली काढलंय. ओके, तर त्रिकोण PQR काढलाय. आपण कोण कसे दुभागायचे हे पाहिलेलं आहे. कंपासच्या सहाय्याने आपण ह्याचे 3ही कोन दुभागू. तर सगळ्यात प्रथम बारकालं माप घेऊन इथे 2 खुणा करायच्या. त्याच्यानंतर माप वाढून पहा, एक असं, एक असं. तर एक बिंदू मिळाला आपल्याला, ते जोडून घेऊया. कोन Q हा आपण दुभागलेला आहे. याचप्रमाणे आपण कोन R व P हा दुभागू. इथे पण परत एक बिंदू मिळालाय आपल्याला, तो जोडून घेऊया. या कृती तुम्ही स्वतः पण काढा. कोन R दुभागला. आता आपण कोन P हा दुभागू.
हा पी हा आपण दुभागला. या आकृतीचं जर निरीक्षण केलं, तर आपल्याला हे समजतंय की क्यूचा कोनदुभाजक, आरचा कोनदुभाजक व पीचा कोनदुभाजक तिन्ही एकाच बिंदूत येऊन भेटत आहेत. बरोबर, त्याला आय असं नाव देऊ. एकाच बिंदूत येऊन भेटत आहेत म्हणून त्याला म्हणायचं एक संपाती. इथे दिले पहा, हे तीनही कोनदुभाजक एकाच बिंदूतून जातात म्हणजेच ते एक संपाती आहेत. त्या संपात बिंदूला आय हे नाव द्या. ओके, आपण दिल्याप्रमाणे. त्याच्यानंतर त्रिकोणात आय पासून त्रिकोणाच्या बाजू पी क्यू, क्यू आर व पी आर वर अनुक्रमे आय ए, आय बी व आय सी असे लंब काढा. आता इथून इथं लंब काढायचा आहे. इथून असा लंब टाकायचा आहे. पहा, इथून याच्यावर टाकायचा आहे. त्याला नाव द्यायचं आहे बी. इथून एक लंब टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथून एक लंब टाकायचा आहे. पी क्यू आर. ओके, याला नाव द्यायचं ए, याला नाव द्यायचं बी, याला नाव द्यायचं सी. हे काटकोन आहेत. हां, क्यू आय बी, पी आय सी, पी आय ए हे काटकोन आहेत. इथे कोन ए, कोन सी व कोन बी हा काटकोन आहे. ओके, त्याच्यानंतर सांगितलं की आय ए इज इक्वल टू आय बी इज इक्वल टू आय सी याचा अनुभव घ्या. तर आपण आता मापांची बेरीज लांबी मोजून पाहू ते तिन्ही सेम आहेत का. तर इथे हा आहे 1.7, आय बी आहे 1.7, आय बी आहे 1.7 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आय सी किती येते मोजू. आय सी आहे, तो पण आहे 1.7. हे पहा, हा 1 सेंटीमीटर, 1.5, 1.6, 1.7. आय सी आहे 1.7 सेंटीमीटर. तसेच आय ए इज इक्वल टू, आय ए पाहूयात. आय ए आहे, तो पण 1.7 सेंटीमीटर आहे. हे पहा, ही 1.5, 1.5, 1.6, 1.7. बरोबर, आय ए आहे 1.7 सेंटीमीटर. तर इथं ही कंडिशन बरोबर सॅटिस्फाय झालेली आहे. आय ए इज इक्वल टू आय बी इज इक्वल टू आय सी हे तिन्ही समान लांबीचे आहेत. इथे आपण लिहू शकतो आय ए इज इक्वल टू आय बी इज इक्वल टू आय सी 1.7 निघालेत. ओके, म्हणजे हे तिन्ही पण जे लंब काढलेले आहेत ते एकाच मापाचे आहेत. तर पहा, प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एक संपाती आहेत हे अनुभवा. हे पहा, इथं विशाल कोन दिलेला आहे, तो मी काढलेला नाही, पण त्याचाही एक संपाती आहे लंब दुभाजक सगळे. तर इथे लघुकोन त्रिकोणाचाही लंब दुभाजक एक संपाती आहेत. सगळे एकाच बिंदूत भेटतात, त्याला म्हणतात एक संपाती. तसेच पुढे काय दिलेले आहे की त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक ज्या बिंदूत मिळतात त्या बिंदूला सी नाव द्या व सी बिंदूपासून त्रिकोणाच्या शिरोबिंदूपर्यंत अंतरे मोजा. काय ते दिसते ते. आता पहा, इथं आपण सी नाव दिलेलं आहे, तर आपण अंतर मोजू. सी एक्स, सी एक्स पर्यंत व सी वाय व सी झेड म्हणजे या कोणापर्यंतचं अंतर मोजायचं आहे. तर पहा, या बिंदूपासून इथे लिहूया सी एक्स इज इक्वल टू, तर 2.5, 6, 7, 8 जवळजवळ 2.8 सेंटीमीटर.
तसेच पुढचा पहा सी झेड मोजूया. सी झेड इज इक्वल टू इथे पहा, इथं 2 सेंटीमीटर, 2.5, 6, 7, 8, तोही 2.8 सेंटीमीटर आहे. 2.8 सेंटीमीटर. तसेच सी वाय 2.5, 6, 7, 8, तोही 2.8 सेंटीमीटर आहे. इथे सांगितल्याप्रमाणे पहा, हे अनुभवा. Cx इज इक्वल टू Cy इज इक्वल टू Cz. Cx, Cy, Cz तिन्ही 2.8 सेंटीमीटर आहेत, म्हणजे तिन्ही सारखे आहेत. म्हणून आपण इथे हे अनुभवलं आहे की Cx इज इक्वल टू Cy इज इक्वल टू Cz तिन्ही सारख्याच मापाचे आहेत. पुढं काय आहे, लंबदुभाजकाचा संपात बिंदू कोठे आहे याचे निरीक्षण करा. तर लंबदुभाजकाचा संपात बिंदू कोठे आहे? हा त्रिकोणाच्या आतमध्ये आहे. हा लघुकोन त्रिकोण आहे. तर लघुकोन त्रिकोणाचा संपात बिंदू त्रिकोणाच्या आतमध्ये आहे. आणि असाच जर आपण सेम विशालकोन त्रिकोण काढून त्याचा लंबदुभाजक काढले तर त्याचा संपात बिंदू त्रिकोणाच्या बाहेर भेटतो. ओके. त्याच्यानंतर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर पहा की त्रिकोणाचा लंबदुभाजक आपण काढलेले आहेत. त्रिकोणाचा लंबदुभाजक आपण काढलेला आहे इथं. हे आहे त्रिकोणाचे लंबदुभाजक. आणि त्रिकोणाचे कोनदुभाजक पण आपण काढले होते. हे पहा, हे आहेत त्रिकोणाचे कोनदुभाजक. कोनदुभाजक आणि लंबदुभाजक हे वेगवेगळे आहेत, ते समजलं पाहिजे. तर त्रिकोणाचे कोनदुभाजक एक संपाती म्हणजेच कॉनकरंट असतात. त्यांच्या संपात बिंदूस अंतर्मध्य इन सेंटर म्हणतात. तो आय या अक्षराने दर्शवतात. इथे आपण आय का दिलं ते समजलं पाहिजे. इथं आपण आय का दिलं, कारण त्या संपात बिंदूला इन सेंटर म्हणतात, म्हणून त्याला आय या अक्षराने दर्शवलेलं आहे. तसंच त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एक संपाती असतात. बरोबर. बाजूंचा लंबदुभाजक आपण काढलेला आहे. इथं आहे बाजूचा लंबदुभाजक. बरोबर. त्याला सी या अक्षराने काडी नोट केलंय, कारण त्रिकोणाच्या बाजूचे लंबदुभाजक एक संपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र म्हणजेच सर्क्युम सेंटर म्हणतात. तो सी या अक्षराने दर्शवतात. ओके. त्यामुळे तो सी या अक्षराने दर्शवतात. आता आपण पाहूया सराव संच. तर सराव संचामध्ये पहा प्रश्न, खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्याचे लंबदुभाजक काढा. या प्रत्येक मापाचे रेषाखंड मी 2 मापांचे काढणार आहे. तुम्ही तिसरा ट्राय करायचा. ओके.